नमस्कार सर्वांना. हे बघा गहू, हे बघा आर्यन आणि काका कांदे लावायला चालू आहे. चला तर मग जाऊ आपण, बघू कशी कशी कांदे लावतात ते. आता मेथी आहे, लसूण आहे, हे मोहरीचं झाड आहे. शेतात आले की सगळंच बघायला भेटते, घरी राहिल्यावर काहीच बघायला भेटत नाही असं आहे. म्हणून मी सगळं दाखवायला लागले, घरी बसल्या बसल्या बघता यावं तुम्हाला. असं मी जरी शेतात आले तरी तुम्हाला सगळं बघायला भेटावं म्हणून. हे बघा कांदे लावलेत, आर्यन काकांनी लावलेत. बघा आता चिखल खेळायला लागला आमचा आर्यन. बघा आर्या, चिखल खेळायला लागला काय? चिखल खेळायला लागला. खेळायला लागला का म्हणलं की खायला लागला का म्हणलं? नाही. तुमच्या पण लेकरांना असं शेतात घेऊन येत जावा आणि चिखल बिकल खेळायला लावत जावा जरा. हे बघा काय बनवायला लागला? बैल वगैरे काहीतरी बनव की. बैल येत आहे का बनवायला तुला? बनव बरं. का मांजर येते? कुत्रा येते. कुत्रा बी येत आहे. कुठे छी बाबा. अरे नीट खेळायची असती, माती तरी खेळता आली पाहिजे. बैल बनवावं लागतं. हे अंगावर पडून दो हात. चल दोघे हात. बघा या आर्यनला मेथी खायला घेतली बघा आता मी. ही बघितली का कशी आहे? निबर निबर कडू कडू लागते सगळी चांगलीच. जरा लेकरं कडवट झाली पाहिजे ती, मग कडी भाजी घेतली खायला. हे चल पास कर, चिखल खेळायचं. शाळेत सरांना दाखवायला कर काहीतरी. करतो काय? अरे बघा नेमकं कुठं मारलं त्यानं चिखल. नेमकं खांबावर मारला. ह्या तिकडे ज्वारी आहे. ज्वारी, हरभरा, गहू, कांदे, लसूण सगळंच आहे. म्हणजे आपल्याला घरात जेवढं लागतंय तेवढं आपल्या घरच्या घरी शेतात लावायचं. म्हणजे दुसरं काय आपल्याला विकत घ्यायला असं काय वाटत नाही. मार खायचा आहे काय की तुला? अरे नको काय पण करू. हे बघा असं सारवायची पहिली भिंत. पहिले सारवायच्या भिंती होत्या, त्यावेळेस असे सारवायचे पहिली लोक. हे सरक इकडं भास्कर. बरं भाजीचं ती कसुरी मेथी नाहीत का आपण विकत आणत, मग ती अशी होती तयार. चांगली बारीक कापायची आणि वाळवायची आणि भरणीत भरून ठेवायची. फक्त भाजी का दुसरं मिक्स? नाही, ही शेंगा जरी बारक्या बारक्या आल्या का कवळ्या तरी पण जमतात. मसाला दुसरं काही मिक्स? काही भाजीच फक्त? मसाला नाही, नुसती भाजीच. मग फोडणीत पुन्हा टाकून द्यायची, छान लागते. लय मोठी भाजी आहे बघा ती. दाखवा इकडं, सगळी निबर झालेली भाजीच आहे. झालं काकाचं लावायचं, झालं थोडं राहिलंय लावायचं आता. जेवण केलं का नाही काका? जेवण हां हां. बघा आम्ही यायच्या अगोदर झालं काकाचं जेवण.